नमस्कार, मी सुधा नरवाडकर, नांदेड. आजचा दिवस म्हणजे फेब्रुवारी महिन्यातील खास दिवस, विशेष शेर सादरीकरणाचा हा दिवस. प्रावीण्य परिवाराचे गझलगुरू आदरणीय प्रवीण पुजारी सर, कुशल तंत्रज्ञ PK उर्फ प्रणव बनसोडे आणि माझ्या सर्व गझलकार बंधू भगिनींना सस्नेह वंदन करून मी परिवारातील 5 गझलकारा यांचे प्रत्येकी एक शेर आज सादर करते आहे. बघूया. पहिला शेर आहे नीलिमाताई कदम यांचा. वृत्त आहे पादाकुलक. संघर्षातचं अस्तित्व तुझे, संघर्षातचं अस्तित्व तुझे, त्यामुळे खुले व्यक्तित्व तुझे, त्यामुळे खुले व्यक्तित्व तुझे. नंतरचा शेर आहे विजयजी घोसाळकर यांचा. वृत्त आहे आनंद कंद. ते म्हणतात, घे तू अशी भरारी अवकाश जिंकण्याची, घे तू अशी भरारी अवकाश जिंकण्याची, आहे मुठीत जागा सामर्थ्य पेलण्याची, आहे मुठीत जागा सामर्थ्य पेलण्याची. त्यानंतरचा आनंदकंद वृत्तातील सिंधुताई बोधले यांचा हा शेर आहे. त्या म्हणतात, जातात माय बापा सोडून दूर देशी, जातात माय बापा सोडून दूर देशी, शून्यात वाट त्यांची मग पाहतात डोळे, शून्यात वाट त्यांची मग पाहतात डोळे. खरोखर ताई, खूप हृदयस्पर्शी शेर. नंतरचा चौथा शेर आहे सध्या जर्मनीला असलेल्या निशाताई दळवी यांचा. वृत्त आहे राधावृत्त. त्या म्हणतात, मानले मी ज्या यशाचा ध्यास मोठा तो, मानले मी ज्या यशाचा ध्यास मोठा तो, काव्य माझे सांगते बघ व्यास मोठा तो, काव्य माझे सांगते बघ व्यास मोठा तो. आणि शेवटचा 5वा शेर आहे प्रावीण्य परिवाराचे गझलगुरू आदरणीय प्रवीण पुजारी सर यांचा. वनहरिणी वृत्तातील. ते म्हणतात, बरेच आले बरेच गेले, बरेच आले बरेच गेले, राहत नाही कोणी कायम, बरेच आले बरेच गेले, राहत नाही कोणी कायम, भल्या माणसा तरी सुटेना, भल्या माणसा तरी सुटेना, तुझे सदाचे माझे मीपण, भल्या माणसा तरी सुटेना, तुझे सदाचे माझे मीपण, तुझे सदाचे माझे मीपण. धन्यवाद.